ग्रस्तानस्ताखिलदुरितनिस्तारसरणीन् विलिम्पैर्निर्मुक्तानपि च निरयान्तर्निपरतो नरानं वक्त्रातुं त्वमिह परमं भेषजमसि स्वभावस्वच्छानां सहजशिशिराणामयमपामपारस्ते मातर्जयति महिमा कोऽपि जगति मुदायं गायन्ति द्युतलमनवद्युतिभृतः समासाद्याद्यापि स्फुटपुलकसान्द्राः सगरजाः पृथक्क्षुद्रैनस्कानतझटिति संतप्तमनसः समुद्धर्तुं सन्ति त्रिभुवनतले तीर्थनिवहाः अपि प्रायश्चित्तप्रसरणपथातीतचरितान् नरान्नूरीकर्तुं त्वमिव जननि त्वं विजयसे निधानं धर्माणां किमपि च विधानं नवमुदां प्रधानं तीर्थानाममलपरिधानं त्रिजगतः समाधानं बुद्धेरथ खलु तिरोधानमधियां श्रियामाधानन्नः परिहरतु तापं तव वपुः पुरोधावन् धावन् द्रविडमदिराघूर्णितदृशां महीपानां नानातरुणतरखेदस्य नियतं ममैवायं मन्तुस्वहितशतजहन्तुर्जडधियो वियोगस्ते मातर्यदिह करुणातः क्षणमपि मरुल्लीलालोलल्लहरिः लुलिताम्भोजपटली स्खलत्पां सुव्रातच्छरणविसरत्कौकुमरुचि सुरस्त्रीवक्षोजक्षरदगरुजम्बालजटिलं जलन्ते जम्बालं मम जननजालं जरयतु समुत्पत्तिः पद्मा रमणपदपद्मामलनखान् निवासः कन्दर्पप्रतिभटजटाजूटभवने अथायं व्यासंगो हतपतितनिस्तारणविधौ न कस्मादुत्कर्षस्तव जननि जागर्तु जगति। श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। गणपतींना नमस्कार, गुरूंना नमस्कार, सरस्वतीला नमस्कार, श्रोत्यांना नमस्कार करून आजचा विषय आरंभ करूया। नंतर राहून जातं म्हणून आधी आपण जे प्रश्न आले आहेत त्याबद्दल थोडा विचार करू आणि त्यानंतर मग आपण पुढच्या सत्राला सुरू करू। जे प्रश्न आलेत त्याच्यामध्ये एक प्रश्न आहे की मनुष्य अंगदान करू शकतो का, म्हणजे अवयवदान जे करतात। शास्त्राच्या परिप्रेक्ष्यातनं जर का बघितलं तर मनुष्याला देहदान, अवयवदान इत्यादी करण्याचा अधिकार नाही, कारण त्याचा स्वतःच्या शरीरावर अधिकार नाही। जेव्हा त्यांनी हा देह धारण केला गर्भामध्ये, तुम्हाला मी मागे आधीच्या दिवसांमध्ये सांगितलं होतं, मुंज करायची, मुंज करताना 8वं वय म्हणजे कितव्या वर्षी मुंज करावी तर काय सांगितलंय, गर्भेष्टमे, गर्भातले 9 महिने धरून 8 वर्ष जेव्हा होतात, म्हणजे जेव्हा 8वं वर्ष लागतं तेव्हा मुंज करावी, गर्भातले 9 महिने धरून। कारण संस्कारासाठी जेव्हा संस्काराच्या दृष्टिकोनातून विचार केला जातो तेव्हा गर्भधारणा जेव्हा होते ज्या क्षणी, तो क्षण जन्माचा मानला गेलेला आहे संस्कारांसाठी। आणि काही निष्णात ज्योतिषी असे देखील आहेत की जे जर त्यांना गर्भधारणेचा क्षण माहिती झाला तर ते गर्भधारणेच्या क्षणावरून सुद्धा एक पत्रिका काढू शकतात किंवा एक त्यांचे काही त्याचे होरे ठरलेले आहेत ते सांगू शकतात की गर्भ कसा असेल काय। आणि त्याचाही शास्त्राने निर्देश केलेले आहेत की गर्भधारणेचा क्षण कसा निर्धारित करायचा, कारण शास्त्राने गर्भधानाची जी प्रक्रिया सांगितलेली आहे तीच मुळात अशी आहे। आपण अगदी खरीखुरी प्रक्रिया बघूया, नंतर सांप्रत काळात काय चालतं तेही बघूया। गर्भधानाच्या प्रक्रियेमध्ये सांगितलंय 8 वर्षा कन्या, 8 वर्षाचा कन्येचा विवाह करावा आणि तिला पतीच्या घरी पाठवून द्यावी। जे मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं, हे का करायचं असं, 8 वर्षाच्या कन्येचाच विवाह का करायचा,
त्याच्या मागे त्यांचा काय विचार होता? 8 वर्षाच्या मुलालाच घराबाहेर का काढायचं? 8 वर्षाच्या मुलीलाच घराबाहेर का काढायचं? मुलगा असो मुलगी असो, ते 8 वर्षाचे झाले की आपल्या घरात त्यांना ठेवायचं नाही. मुलाची मुंज करून पाठशाळेत गुरुकुलात पाठवून द्यायचा, मुलीचा विवाह करून पतिगृही पाठवून द्यायची. की तिच्या मनामध्ये तारुण्यसुलभ जे भाव उत्पन्न होतात वयात आल्यानंतर, ते सर्वप्रथम तिच्या समोर पुरुष त्या तारुण्यसुलभ भावांमध्ये पुरुषाबद्दल आकर्षण उत्पन्न होतं. तर ते जेव्हा उत्पन्न होतं तेव्हा तिच्या समोर जो पुरुष असायला हवा तो तिचा पतीच असायला हवा. म्हणून तिचं 8व्या वर्षी विवाह करायला सांगितलाय. 8व्या वर्षी विवाह केल्यानंतर ती जेव्हा ऋतुस्नात होते, कारण पूर्वीच्या स्त्रिया सांगतील की 15व्या वर्षी 16व्या वर्षी ती ऋतुस्नात होते व्हायची. आताची पिढी काय सांगेल? 11व्या वर्षी 12व्या वर्षी कन्या ऋतुस्नात होते. आता अशी परिस्थिती आलेली आहे की आता 11व्या आणि 12व्या वर्षी कन्या रजस्वला व्हायला लागलेली आहे. असो, तर मूळ प्रक्रिया काय की विवाह होऊन ती आपल्या पतीच्या घरी गेली. गेल्यानंतर जे मी पूर्वी सांगितलं की तिची 5 वर्ष शिवामुठीची, 5 वर्ष मंगळागौरीची, व्रतस्थ. व्रत म्हणजे ब्रह्मचर्य. मुलाला जेव्हा तो अग्नी जो स्वीकारतो, मुलगा जो गृहस्थाश्रमामध्ये अग्नी स्वीकारतो, 2 होम, विवाहाचे 2 होम हे मुलीच्या अंगणात होतात बोहल्यावरती. ते म्हणजे विवाह होम आणि लाजा होम. आणि तिसरा जो होम सांगितलाय त्याला म्हणतात गृहप्रवेशनीय होम. तो होम होतो मुलाच्या अंगणात. म्हणजे वरयात्रा मुलाच्या घरी आली की तो परत एकदा बोहल्यावर चढतो आणि तिथे तो होम करतो गृहप्रवेशनीय. आणि गृहप्रवेशनीय होमामध्ये त्या ज्या काही आहुती दिलेल्या असतात त्यानंतर त्या अग्नीला एका मृत्तिका पात्रामध्ये समारोपित केलं जातं. आणि ते मृत्तिका पात्र अग्नीचं घेऊन पती पत्नी गृहप्रवेश करतात. त्या मातीच्या भांड्यात सर्व अग्नी त्या होमकुंडातला भस्मासकट. त्याला याज्ञिकेमध्ये शब्द आहे अजस्त्र पक्ष. अजस्त्र पक्ष म्हणजे जे काही आहे कुंडामध्ये, निखारे, काष्ठ म्हणजे लाकडाचे तुकडे आणि भस्म, हे जे काही आहे ते सगळं एकत्र करून एका मातीच्या भांड्यामध्ये भरायचं. परळ वगैरे असतं ना मोठं, किंवा कुंभ घ्यायचा एखादा मडकं आणि त्याच्यात ते भरून ते दोघे जण प्रवेश करतात. जे असायला हवं ते मी सांगतोय. प्रवेश केल्यानंतर ते अग्नीची स्थापना करतात. स्थापना केल्यानंतर जिथे त्यांना जो कक्ष दिलाय अग्नीची स्थापना करण्यासाठी, तिथे स्थापना करून पुन्हा त्याच्यावर थोडं इंधन लावून ठेवतात. आणि तिथे संध्याकाळ जेव्हा होते, सूर्यास्ताचा समय येतो, तेव्हा ते वधूवर एकत्र संध्याकाळचा औपासन होम करतात. जो गृहस्थाला कर्तव्य सांगितलेला आहे प्रत्येक विवाह करणाऱ्या गृहस्थाला, तो औपासन होम करतात. सकाळी उठून तो प्रातर औपासन होम करतात. संध्याकाळी आधी करतात तो सायम औपासन असतो, सकाळी उठून करतात तो प्रातर औपासन असतो. म्हणून ग्रंथामध्ये त्या विधानाचं नाव दिलंय सायम प्रातर औपासन. कारण आयुष्यातला पहिला औपासन तो संध्याकाळचं करतो. जसं बटू संध्या करतो, आयुष्यातली पहिली ती सायम संध्या करतो. तो प्रातः संध्या पहिल्यांदा करत नाही, कारण मुंज झाली सकाळी किंवा दुपारी की मुंज झाल्या झाल्या संध्येचं कर्तव्य त्याला सुरू होतं. म्हणून तो सायम संध्या सर्वप्रथम करतो. त्याच्यानंतर पती पत्नी जिवंत असेपर्यंत त्या अग्नीचा सांभाळ करायचा आहे. आणि दोघांपैकी एक कोणीतरी, पती हे जग सोडून गेला समजा किंवा पत्नी हे जग सोडून गेली समजा, दोघांपैकी कोणीही एक जर का निघून गेलं हे जग सोडून, त्या दिवशी त्या विवाहाच्या सांभाळून ठेवलेल्या, विवाहाच्या दिवशीपासून सांभाळून ठेवलेल्या गृह्याग्नीचा, त्या अग्नीचा समारोप केला जातो. तो समारोप कसा केला जातो? ते जे कुंड आहे घरातलं, त्याच्यामधला सगळा अग्नी
निखारे आणि भस्म यांच्या सकट अजस्त्र पक्षांनी म्हणजे सगळं एका कुंभात घेतलं जातं आणि तो अग्नीने भरलेला कुंभ, तो जो त्यांचा जो कोणी मुलगा असेल किंवा क्रिया करणारा जो कोणी उत्तराधिकारी असेल करता, तो अग्नीने भरलेला कुंभ घेऊन स्मशानावर जातो प्रेताबरोबर. मग आपण नेहमी बघतो प्रेतयात्रा जेव्हा निघते तेव्हा त्या प्रेतयात्रेच्या पुढे एक कुंभ असतो आणि त्या कुंभात अग्नी असतो. तो अग्नी कुठला असतो? लोक म्हणतील आम्ही वरनं बॉडी खाली येईपर्यंत खाली शेण्या पेटवतो आणि त्या कुंभात टाकतो. ही कॉपी आहे, म्हणजे ही मूळ प्रक्रिया नाही आहे. मूळ प्रक्रियेचं स्मरण करून देणारी एक नाटक आहे ते. कारण गुरुजी त्या अग्नीचा विशेष काही करत, त्या अग्नीचा उपयोग नसतो त्यांना. गुरुजी तिथे पुन्हा मंत्र म्हणून अग्नीची स्थापना करतातच. त्याला कपाल अग्नी म्हणतात. त्या कपाल अग्नीची स्थापना करून त्याच्यावर क्रव्यादाची स्थापना करून मग त्या अग्नीमध्ये ते जो कोण असेल स्त्री पुरुष त्याचं प्रेत जाळून टाकतात. म्हणजे जो अग्नी तुमच्या विवाहात उत्पन्न झाला तो तुमच्या बरोबरच पुढे जाणार. म्हणजे जो कोणी आधी मरेल स्त्री पुरुषांपैकी त्याच्याबरोबर. आणि जो उरलाय, आता स्त्री गेली समजा, आता पुरुष उरलाय, मग पुरुषांनी काय करायचं? पुरुष स्त्री नसलेला पुरुष हा अग्निहीन पुरुष सांगितलेला आहे. त्याला अनग्निक किंवा निरग्निक म्हटलेलं आहे. आता त्याच्याकडे अग्नी नाही. आता त्या पद्धतीने कर्म कुठे होत नाहीत, त्या पद्धतीने कर्मांचा विधिनिषेध कुठे पाळला जात नाही. म्हणून तुमच्या सगळ्यांच्या ते लक्षात येणार नाही इथून पुढे. पण पूर्वी जेव्हा जेव्हा त्या सगळ्या गोष्टी व्हायच्या ती सगळी सत्र व्हायची. सत्र म्हणजे यज्ञयाग, पण भरपूर दिवस चालणाऱ्या यज्ञयागाला सत्र म्हणतात. अशा ठिकाणी असा अनग्निक निरग्निक अग्निहीन पुरुष ह्याला वर्ज केलं जायचं. तू इकडे नाही यायचं. ती आता सत्र बंद झाली म्हणून आपल्याला ते दिसत नाही. पण जो निरग्निक पुरुष आहे त्याला तिथे जायला किंवा त्या कसल्या यज्ञांमध्ये सहभागी व्हायला परवानगी. ज्याच्याकडे अग्नी आहे तोच ती दीक्षा स्वीकारू शकतो. अग्नी कोणाकडे आहे? ज्याची पत्नी जिवंत आहे. आणि मग तो जेव्हा जाईल, निरग्निक पुरुष जेव्हा हे जग सोडून जाईल, तेव्हा त्याने आपल्या आसपासच्या कोणाचा तरी, म्हणजे त्याच्या मुलांनी, बाजूला कोण असतील, काका असतील, अजून शेजारी असतील किंवा गोत्रातले अन्य कोणी असतील, त्यांच्याकडे त्यांच्या औपासनाचा जो अग्नी ठेवलेला आहे त्यातला थोडासा अग्नी घेऊन यायचा. तिथे त्यांच्या घरी, आपल्या घराच्या अंगणात येऊन एक प्रायश्चित्त घ्यायला सांगितलेलं आहे. ते प्रायश्चित्त म्हणजे काय? मुलाला घ्यायचं. म्हणजे माझे वडील गेले म्हणून मी प्रायश्चित्त घेतोय. कोणतं प्रायश्चित्त घेतोय? की माझ्या वडिलांनी त्यांच्या विवाहापासून, त्यांच्या विवाहाच्या दिवसापासून आजतागायत त्यांचा जीव जाईपर्यंत त्यांना विहित असलेले, त्यांनी करायलाच हवेत असे जे कर्तव्य असलेले, जे संध्याकाळचे आणि सकाळचे औपासनाचे होम आहेत, त्यातले जे काही चुकले असतील त्यांच्याकडनं, जे काही त्यांच्याकडनं झाले नसतील, तेवढ्या ऐवजाचे व्रीही म्हणजे कोठारातलं भात, सालासकटचे तांदूळ, तेवढं व्रीही आणि तेवढं तूप मी दान करीन. मग अजिबातच त्या आपल्या वडिलांनी जर का विवाहापासून मृत्यूपर्यंत एकदाही जर का तो औपासन होम केला नसेल तर ते सगळ्या होमांच्या प्रित्यर्थ जेवढ्या त्या आहुत्या त्यांनी चुकवल्या अग्नीला देण्याच्या, अग्नीला न देता आपण खाल्लं. भात तर जेवलो की नाही रोज, पण त्यातल्या रोजच्या 2 मुठी अग्नीच्या होत्या.
तूप तर घेऊन खाल्लं की नाही? त्यातले रोजचे 4 चमचे तूप अग्नीचं होतं. ते न देता मीच खाल्लं. वडिलांच्याकडे मी राहत होतो, मी पण त्यांच्या चोरीतला भाग खाल्ला. त्यांनी जी चोरी केली माझ्या वडिलांनी, त्यात मी पण भागीदार होतो. आणि मी पण आता पुढे लग्न केल्यानंतर तेच करतोय. मी पण आता चोरीचंच अन्न खातोय. जे अग्नीला द्यायला हवं होतं ते न देता मी खातो. तर तेवढं मी आता प्रायश्चित्त घेईन असं म्हणून तो मुलगा संकल्प करतो. आणि नंतर त्या अग्नीला अजस्त्र पक्षांनी कुंभात भरून वडिलांना जाळायला घेऊन जातो. इथपर्यंत तो प्रवास सांगितलेला आहे. ह्यामध्ये जेव्हा ती कन्या ऋतुस्नात होते तर त्याच्यामध्ये दुष्ट रजोदर्शन शांती म्हणून एक विधान आहे. दुष्ट रजोदर्शन शांती म्हणजे कन्या जेव्हा प्रथम रजस्वला होते तर त्याची काही लक्षणं शास्त्रांनी सांगितलेली आहेत की त्याबद्दल जेव्हा, आणि ती लक्षणं लक्षात घेऊन त्या पद्धतीने वर्तन करण्यासाठी आपल्याला आपल्या मुलीला काही गोष्टी आधीच सांगून ठेवायला लागतात. म्हणजे जेव्हा ती वयात यायचा अवकाश समोर आलेला आहे, वयात यायची वेळ जवळ आलेली आहे, तेव्हा तिच्याशी बोलावं की आता तू पुढच्या काही कालावधीमध्ये तू वयात येशील. वयात येशील म्हणजे अमुक गोष्ट होईल, त्यामध्ये हे होईल, आणि हे होत असताना ते नेमकं कसं होतं हे आम्हाला तू सांग आणि त्यासाठी तू लक्ष ठेव. त्यानंतर असं सांगितलेलं आहे की वयात येऊ घातलेल्या मुलीला शक्यतो लांब कुठे खेळायला पाठवू नये. आणि आईला कळतं बरोबर की आता ती वेळ आलेली आहे, ही गोष्ट आईला कळते. त्यामुळे आईने त्याबद्दल सजग राहून तिला सतत श्वेत वस्त्र म्हणजे पांढरीच वस्त्र नेसायला द्यायची. पांढरी वस्त्र यासाठी की शास्त्रात सांगितल्याप्रमाणे सर्वप्रथम स्रवणारा जो रक्ताचा थेंब आहे शरीरातून तो कोणत्या रंगाचा आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. तो गडद लाल रंगाचा आहे की काळपट आहे की गुलाबी आहे की काय, त्यावरून तिचं रजोदर्शन कोणत्या स्वरूपाचं होतं हे ठरतं. पहिलं रजोदर्शन घरात आलं की बाहेर आलं याच्यावरून ते रजोदर्शन दुष्ट आहे की चांगलं आहे हे ठरतं. पहिलं रजोदर्शन सकाळी म्हणजे दिवस सूर्य आकाशात असताना आलं की सूर्य मावळल्यानंतर आलं हेही लक्षण बघितलं जातं. ही सगळी लक्षणं बघून त्या रजोदर्शनाला ते रजोदर्शन चांगलं आहे की अनिष्ट सूचक आहे याचा कयास बांधला जातो. आणि जर का अनिष्ट सूचक असणाऱ्या प्रकारांमध्ये तिची लक्षणं दिसली पहिल्या रजोदर्शनाची तर त्याची प्रथम रजोदर्शन शांती करायला सांगितलेली आहे. आणि ती जी शांती करायला सांगितली आहे ती पतीला करायला सांगितलेली आहे. म्हणजे संकल्प जो दिलाय ना तो पतीनी करायचा संकल्प दिलाय. आता नवीन विद्वानांनी पित्यानी करायचा संकल्प देखील आपल्या बुद्धिमत्तेने लिहून काढलाय. कारण आता पित्याच्याच घरी मुलगी पहिल्यांदा रजस्वला होते, पण शास्त्राला काय अपेक्षित आहे, तिचं पहिलं रजदर्शन पतीच्याच घरी आलं पाहिजे. आणि पतीला ती शांत करायला सांगितली आहे. ती शांत केल्यानंतर मग त्यांची व्रत वैकल्य वगैरे आणि ह्या पतीला सांगितलेले जे काही सप्तपाक संस्थेतले यज्ञ आहेत ते सगळे झाल्यानंतर मग गर्भाधानाचा मुहूर्त काढला जातो. गर्भाधानाचा मुहूर्त काढतात तो असा काढतात की रजोदर्शन म्हणजे एकदा पाळी येऊन गेली की तिथून पुढची 14वी रात्र बघितली जाते. आणि नक्षत्रशुद्धी कालशुद्धी वगैरे बघून पुण्याहवाचन आणि गर्भाधानाचे होम हवन वगैरे करून तिला नस्य दिलं जातं. नस्य म्हणजे नाकातनं अश्वगंधेचा रस पोटात सोडणे. अश्वगंधेचा रस पोटात सोडतात पण तो नाकातून सोडतात.
तो पण डाव्या नाकपुडीतून आधी आणि मग उजव्या नाकपुडीतून, असं वगैरे करून आधी तिच्या गर्भाचं आजच्या भाषेत सांगायचं तर स्टेरलायझेशन करून मग त्याच्यामध्ये गर्भस्थापना केली जाते. आणि त्याच्या पुढची प्रक्रिया अशी सांगितली आहे की त्या रात्री गर्भस्थापन केल्यानंतर पतीने पत्नीच्या गर्भात गर्भस्थापन केल्यानंतर म्हणजे जे काही ते आहे ते आधान केल्यानंतर मग थांबायचं पुढच्या रजोदर्शनापर्यंत. मग पुन्हा दोघांनी सहवास करायचा नाही. आणि जर का पुढचं रजोदर्शन झालं, याचा अर्थ असा समजावा की गर्भधारणा झाली नाही. त्यानंतर परत काही धार्मिक विधी काही सांगितलेले नाही आहेत, पण विधान सांगितलेलं आहे. म्हणजे पुन्हा पुण्याहवचन आणि होम करायला नको, पण पुन्हा कसं करायचं त्याचं विधान सांगितलेलं आहे. परत जर का रजोदर्शन झालं तर पुन्हा तिथपासून त्याची शुद्धी झाली. म्हणजे रजोदर्शन झाल्यानंतर जेव्हा सुस्नात होते ती स्त्री, ती सुस्नात झाल्यानंतर परत 14वी रात्र कॅल्क्युलेट करायची आणि त्या रात्री एकदा सहवास करायला सांगितलेला आहे. एकदा सहवास करून बाजूला व्हायचं आणि पुन्हा पुढील रजोदर्शनापर्यंत शांतता. असं करत करत कधीतरी एक वेळ अशी येते की 14व्या रात्री गर्भाधान केलं आणि पुढचं रजोदर्शन, पुढची पाळी चुकली. आता जेव्हा ती पुढची पाळी चुकली, इथे आपण समजून जावं की गर्भ राहिला. आता हा जो गर्भ राहिलाय तो कधी, कोणत्या दिवशी, कोणत्या तिथीला, कोणत्या प्रहरात सहवास केला आणि राहिला हे आपण निश्चित सांगू शकतो. कारण आपण एकदाच गमन केलेलं आहे. तिथे ह्या सगळ्या प्रक्रियेतनं जे आपल्याला बाळ जन्माला घालायला सांगितलंय, तो जो देह मिळतो आपल्याला तिथे पहिला, तिथपासून तो संस्कार सुरू होतो. तो देह मिळण्यापासून तो संस्कार करून तो देह, जो देह तुम्हाला मिळालाय तो संस्कार करून मिळालेला आहे. आणि त्याच्यावरती शेवटचा संस्कार जो करायचा आहे तो देखील त्याच पद्धतीने करायचा आहे ज्या पद्धतीला अनुसरून आपण आधीचे संस्कार केले. त्यामुळे तो शेवटचा संस्कार होईपर्यंत तो देह जसा तुम्हाला मिळाला तसाच अग्नीला देणं हे तुमचं कर्तव्य आहे. मग गुरुजी ही सगळी प्रक्रिया न करता संतती नाही का होऊ शकत? होते की, सगळी संतती तशीच तर होते. जी काही संतती उत्पन्न होते ती तशीच तर होते. पण मनोवांछित संतती आणि सुप्रजा म्हणजे मुळात प्रजा, प्रकर्षेण गुणवृद्ध्या जायते इति प्रजा, आणि त्याच्यामध्ये सुष्ठु प्रकर्षेण गुणवृद्ध्या जायते इति सुप्रजा, अशी जर का तुम्हाला हवी असेल तर ह्या प्रक्रियेतनं जायला सांगितलंय आपल्या संस्कृतीमध्ये. मग ज्या संस्कृतीमध्ये तुम्ही जन्माला आलात त्या संस्कृतीमध्ये जन्म घालण्याची जी प्रक्रिया सांगितलेली आहे आणि मृत्यूपर्यंतची जी त्याची पूर्तता सांगितलेली आहे ती सगळी होईपर्यंत तुमच्या देहावर अधिकार नाही. जेव्हा तुम्ही वावरत असता, जेव्हा तुम्ही तुमचे व्यवहार करत असता, जेव्हा तुम्ही भोग भोगत असता, तेव्हा देखील तुमच्या देहावर अधिकार नाही. तुमच्या इच्छेने तुम्ही काहीही करायचं नाहीये. कारण तुमच्या मनात उत्पन्न होणारी इच्छा ही मर्यादित इंद्रियांच्या आकलनातून उत्पन्न झालेली आहे. आणि ऋषीमुनींनी घालून दिलेले विधी निषेध हे भरपूर अभ्यासपूर्ण आणि तपश्चर्येतून उत्पन्न झालेले आहेत. त्याच्यामुळे आपल्या देहाचं काय करावं जिवंत असताना सुद्धा आणि मृत्यूनंतर सुद्धा, मूल कसं जन्माला घालावं, विवाह कसा करावा, कन्येचं चयन कसं करावं,
वराचं चयन निवड कशी करावी, कुळ कसं पाहावं, ही प्रत्येक गोष्ट तुम्ही तुमच्या मनाने करायची नाही. ही प्रत्येक गोष्ट ही शास्त्र निर्दिष्ट प्रकारानेच करायला सांगितलेली आहे. याचं कारण असं की शास्त्र असं गृहीत धरून चाललंय की तुम्ही सगळे मुमुक्षु आहात, तुम्ही सगळे मोक्षाचे अधिकारी आहात आणि मोक्षाचे इच्छुक आहात. आणि जर का तुम्ही मोक्षाचे इच्छुक आहात तर ही प्रोसिजर फॉलो करा. मग अंत्येष्टी करताना जर का जो देह मिळालेला आहे आणि तो देह मिळाल्यानंतर त्याचा ज्या पद्धतीने सांभाळ केला गेलेला आहे, तो ज्या शास्त्रामध्ये ज्या संस्कृतीमध्ये तुम्ही उत्पन्न झालात त्या पद्धतीने झालेला आहे, तर त्याचं पर्यवसान करताना, त्याचं सांप्रदायिक करताना तुम्हाला शास्त्राने निर्दिष्ट केलेल्या प्रकारानेच करावं लागेल. आणि त्या देहावर तुमचा जिवंत असताना देखील अधिकार नाही, मृत्यूनंतर देखील अधिकार नाही. त्यामुळे शास्त्रानुसार देहदान करू नये, अवयवदान करू नये. आणि आपल्या मनामध्ये हे देहदान आणि अवयवदान हे का भरवलं गेलं माहिती आहे तुम्हाला? आपल्याकडे आपल्या संस्कृतीत कधी नव्हतं. एवढी शल्यचिकित्सा करणारे जे होते आपल्याकडे, चरक सुश्रुत वगैरे, त्याने देखील कधी असं सुचवलं नाही की आम्हाला अभ्यास करण्यासाठी देह पाहिजे. पाश्चात्यांनी, मी अन्न वस्त्र निवाराचं सांगितलं होतं बघा. अन्न वस्त्र निवारा हे काही आवश्यक गोष्टी नाही आहेत आपल्याला, त्या मनावर बिंबवल्या गेल्या, त्याच्यामुळे त्याच्याच मागे माणूस लागला. ते त्याला मिळत होतं, पण ही तुझी आवश्यकता आहे असं त्याच्या मनावर बिंबवल्यामुळे त्याला असं वाटायला लागलं की हे माझ्याकडे कमी आहे की काय, म्हणून तो अनावश्यक अन्न खाऊ लागला, अनावश्यक कपडे जमा करू लागला आणि अनावश्यक घरं घेऊ लागला. आणि त्या लॉबी उभ्या राहिल्या, त्या रेस्टॉरंट लॉबी, बिल्डर लॉबी आणि गारमेंट म्हणजे ॲपरल्स लॉबी, हे समाजाचं शोषण करणारे 3 घटक उभे राहिले. आणि तुमचं शोषण करता यावं म्हणून तुम्हाला शिकवलं गेलं अन्न वस्त्र निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. तसं तुमचं शोषण करण्यासाठी तुमच्या अवयवांचं ट्रॅफिकिंग म्हणजे चोरी करून दुसरीकडे जास्त किमतीला विकता यावं यासाठी तुमच्या मनावर अवयवदानाचं ही गोष्ट बिंबवली गेली. देहाचा अभ्यास, कुठल्याही मृतदेहाचा अभ्यास न करता ऋषीमुनींनी पतंजली योग दर्शनमध्ये लिहिलेलं आहे की ही समाधी अवस्था प्राप्त झाली की देहातल्या सूक्ष्म गोष्टींचं ज्ञान प्राप्त होतं. ही समाधी अवस्था प्राप्त झाली की तारकांचं ज्ञान प्राप्त होतं. त्यासाठी सूक्ष्मदर्शक किंवा दूरदर्शक घेण्याची ऋषीमुनींना आवश्यकता नव्हती. दक्षिणेत एक मंदिर आहे, तिथे दगडावर एक शिल्प कोरलेलं आहे. त्याच्यामध्ये असं दाखवलंय की एक गोल आहे आणि त्याच्यामध्ये एक मासा प्रवेश करतोय. मासा म्हणजे त्याचं तोंड थोडं मोठं आहे आणि शेपूट बारीक होत गेले. इतके दिवस तसंच वाटत होतं सगळ्यांना. आणि त्याच्या बाजूला जे काही शिल्प आहेत त्याचा आत्ता अभ्यास केल्यानंतर समजतंय की ते एक बीजांड आहे आणि हा शुक्राणू आहे जो त्याच्यामध्ये प्रवेश करणार आहे आणि इथे जीवाची उत्पत्ती होणार आहे. ही गोष्ट म्हणजे तो जेव्हा प्रवेश करतो शुक्राणू बीजांडामध्ये, 3.5 कोटींपैकी एखादा यशस्वी होतो आणि तिथे जातो. तो जेव्हा तिथे पेनिट्रेट करतो त्यावेळेस शास्त्रज्ञांना तिथे एक प्रकाश उत्पन्न होताना दिसतो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये. आणि त्यांना बरेच दिवस तो कळत नव्हता की हा प्रकाश कुठला उत्पन्न होतो. मग आत्ता 2016 साली त्यांना त्याचं रहस्य उलगडलंय की हा प्रकाश कुठून उत्पन्न होतो. त्यांनी काहीतरी एका रसायनाचं नाव सांगितलं, ते रसायन तिथे उत्पन्न होतं, त्या रसायनाचा तो प्रकाश असतो गर्भाशयामध्ये. ही जी गोष्ट आहे
की त्यांना अजून ती कळते. आणि आपल्याला तिथे दुसरंच एक शिल्प आहे त्या शिल्पाच्या शेजारी, ज्याच्यामध्ये असं दाखवलंय की पृथ्वीवर माणसं उभी आहेत आणि आकाशातून एक जीव तिथे त्यांच्यामध्ये येतोय आणि त्याच्या शेजारी हे शुक्राणूचं आणि बीजांडाचं चित्र. म्हणजे त्यांनी अशी कल्पना केलेली आहे की तुम्ही पृथ्वीवर मानव आहात आणि तुमच्यात अजून एक जण आकाशातून खाली येतोय आणि तो अशा प्रकारे प्रवेश करतोय. हे त्यांनी बघून त्याचं शिल्प करून ठेवलंय. त्यांना कुठलाही मृतदेह हातात घ्यावा लागला नाही आणि त्याचा अभ्यास करावा लागला नाही प्रत्येक गोष्टीचा. पण ज्या अवयवांना भरपूर किंमत आहे, म्हणजे डोळे, हृदय आणि किडनी, हे अवयव काळ्या बाजारात विकता यावेत म्हणून ते तुम्हाला अवयवदानाचं किंवा देहदानाचं ब्रेन वॉशिंग करतात. आणि त्यात सुद्धा विशेष करून तरुण देहातले जे ऑर्गन्स आहेत, जे अवयव आहेत, त्यांना अधिक मागणी असते. कारण ऐंशी वर्षाचा माणूस जर का गेला तर त्याचे जे डोळे तुम्ही म्हणाल ठणठणीत होते, सगळं बघू शकत होते, पण ते डोळे 80 वर्षाचे झालेले आहेत. आणि ते जेव्हा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला लावले जातात तेव्हा ते आधीच 80 वर्षाचे असतात. तो व्यक्ती 25 वर्षाचा असेल पण त्याचे असलेले डोळे जे आहेत ते 80 वर्षाचे आहेत. ते अजून पुढची 15-20 वर्ष काम करतील, त्याच्या पुढे ते काम नाही करत. हृदय असो, किडन्या असो, त्यांचं तेच आहे. ज्या व्यक्तीच्या त्या किडन्या आहेत, ज्या व्यक्तीचं जे हृदय आहे, त्याची जी आयु होती, त्याचं जे आयुष्य होतं तेवढेच त्या किडन्या काम करतात. त्याच्या पुढे जेवढं राहिलेलं असतं शिल्लक त्यांचं तेवढ्याच, त्या व्यतिरिक्त नाही करत. त्यामुळे अवयवदान करताना ही जे घेणारे आहेत ते हे बघतात की अवयव देणारा तरुण असेल तर, अन्यथा म्हाताऱ्यांचा देह ते लोक नावापुरता घेतात आणि त्याची त्यांच्या पद्धतीने विल्हेवाट लावून टाकतात. फार त्यातला कुठला अवयव वगैरे काढून घेत नाहीत वयोवृद्ध मृतदेहाचा. हे झालं शास्त्राच्या दृष्टिकोनातनं आणि व्यवहाराच्या दृष्टिकोनातनं त्याचं विवेचन. आता त्याही पुढे जाऊया आपण. समजा एखाद्याने लिहूनच ठेवलंय की मी गेल्यानंतर माझा देह दान करा, मी गेल्यानंतर माझे डोळे दान करा, मी गेल्यानंतर माझ्या किडन्या, माझं हृदय दान करा, अजून काय बोन मॅरो वगैरे जे काय शक्य असेल जेवढं ओरबाडून घेता येईल काय तेवढं दान करा. आता मुलं म्हणतात ठीक आहे, वडिलांनी लिहून ठेवलं, आम्ही काय करू शकतो गुरुजी, आम्हाला तर पटतंय तुम्ही सांगताय ते, पण आता ही जी प्रोसिजर आहे त्याप्रमाणे आम्हाला जावं लागेल, आता काय करायचं. अशा वेळेस आम्ही सांगतो ठीक आहे, तुम्हाला जे करायचंय ते तुम्ही करा. आता पालाश विधीनी पुढची क्रिया केली जाते. पालाश विधीमध्ये मी विचारतो, जर का सगळा देहदान केला तर त्यातली एक अस्थी मिळेल का आपल्याला बारीक? नाही, ती नाही मिळणार. पण ठीक आहे, ती पण नको आपल्याला. मग एक पिठाची प्रतिकृती करायला सांगितली. पळसाची पानं आणि पीठ असं सगळं एकत्र करून एक प्रेत प्रतिकृती करायला सांगितले. त्यासाठी त्याला काही मंत्र आहेत, ते मंत्र म्हणून त्या प्रतिकृतीवरती सगळा अंत्यसंस्कार करायचा, अशी व्यवस्था आपल्या शास्त्रांनी ठेवलेली आहे. मुळात अवयवदान आणि देहदान करू नये. आणि जर का कोणी हट्टालाच पेटलेला असेल तर त्याच्या परिजनांनी, त्याच्या नातेवाईकांनी पालाश प्रतिकृतीचा विधी करून त्याच्या उत्तरक्रिया कराव्यात. त्यानंतर विचारले, जे गुरुजी शुद्ध कर्मकांड अर्थात लग्न लावतात, ग्रहयज्ञ, वास्तुशांती, मुंज इत्यादी करवितात, ते श्राद्धादी कर्म करू शकतात का? उत्तर सकृतदर्शनी हो आहे. हो सांगतो.
शास्त्राने कुठेही असा निषेध केलेला नाही की हा अंत्येष्टी करणार आहे, याला लग्नाला बोलवू नका, असा शास्त्राने कुठेही निषेध केलेला नाही. मधल्या काळात किरवंत नावाची जमात जन्माला आली आपल्या समाजात. किरवंत म्हणजे क्रियावंत, म्हणजे क्रिया करणारे ते क्रियावंत म्हणजे किरवंत. मग काही ठिकाणी क्रमवंत असंही म्हटलं झालं, म्हणजे क्रिया कर्म करणारे म्हणून क्रमवंत. याचं कारण असं होतं की पूर्वी सगळेजण गृहस्थ यजमान हे शास्त्र निर्दिष्ट प्रकाराप्रमाणे सगळ्या क्रिया करायचे. शास्त्र निर्दिष्ट प्रकार म्हणजे काय, तर मनुष्याचं देहावसान झाल्यानंतर 10व्या दिवसापर्यंत आपल्याला त्याच्यासाठी रोज स्मशानावर जाऊन पिंडदान करायला सांगितलेलं आहे. गरुड पुराणामध्ये त्याचे श्लोक आहेत. प्रथमे हनियः पिंडः तेन मूर्धा प्रजायते. पहिल्या दिवशी जो पिंड दिला जातो त्याने त्या जीवाचं डोकं उत्पन्न होतं. सांगतो याचा अर्थ काय सांगतो. मग मनुष्याचा जो देह असतो, आपण जो आता अन्नमय कोश जो घेऊन जगतोय पांचभौतिक, हा सुटतो. मृत्यू म्हणजे काय, ह्या देहापासून आपला वियोग होतो. आणि तो वियोगाचा तो क्षण सांगितलाय, हे असं आतमध्ये गुंतलेलं असतं. म्हणजे हा देह आहे आणि हा जीव आहे. भूमीमध्ये वृक्षाची मुळं कशी असतात तसा देह आणि जीव एकमेकांमध्ये गुरफटलेले असतात. आणि जेव्हा यमदूत या देहातून तो जीव खेचायला लागतात, तेव्हा गरुड पुराणात सांगितलंय, शतवृश्चिक दष्टस्य या पीडा सानुभूयते. एकसमयावच्छेदे करून जर तुमच्या शरीराला 100 विंचू चावले एकाच क्षणी, जर 100 विंचू चावले तर जी वेदना, एकच मोठी वेदना जी उत्पन्न होईल पूर्ण शरीरात, ती एकच मोठी वेदना शरीराचा त्याग करताना जीवाला होत असते. ते शरीर त्याग केल्यानंतर त्या जीवाला पुन्हा त्या शरीरात जायची इच्छा होते. आता याचं विस्तृत वर्णन गरुड पुराणात दिलेलं आहे, पण आजचा आपला विषय गरुड पुराण नाही. पण मूळ विषयासाठी जेवढं आवश्यक आहे त्या प्रश्नाच्या उत्तर देण्यासाठी तेवढं सांगतो. तो जीव पुन्हा त्या देहात जायचा प्रयत्न करत असतो, पण त्याला यमदूत जाऊन देत नाहीत त्याच्यामध्ये. आणि त्याला यमलोकाकडे त्याला घेऊन जायचा प्रवास सुरू होतो. आता हा जो जीव तिथून निघाला आहे, हा आधी बराच काळ शोक करतो, नंतर तो शोकातून स्वतःला सावरतो आणि त्याला तहान भूक लागायला लागते. आता तुम्हाला प्रश्न पडेल, देह तर नाही, आता तहान भूक कुठली लागली? याचं उत्तर तुम्हाला मी पहिल्या दिवशी दिलं होतं, पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी, की तहान आणि भूक ही शारीरिक आवश्यकता नसून त्या भावना आहेत. आणि त्या भावना आहेत ह्यापर्यंत, ह्या समजदारीपर्यंत, ह्या रिअलायझेशन पर्यंत तो जीव पोहोचलेला नसल्यामुळे देहत्याग केल्यानंतर सुद्धा भावना रूपाने त्याला ते तहान भूक तसेच राहतात. आणि ते तहान भूक त्याला असतात, पण ते भागवता येत नाहीत. तहान आहे पण भागवता येत नाही, भूक आहे पण भूक शमवता येत नाही. का येत नाही? कारण तहान आणि भूक शमवण्याचं जे माध्यम आहे ते म्हणजे हे शरीर आहे. या शरीराच्या माध्यमातून जीव आपली तहान आणि भूक भागवत असतो. शरीराला तहान आणि भूक नाही, शरीराच्या माध्यमातून तो जीव आपली तहान आणि भूक भागवत असतो. त्यामुळे आनंद त्या जीवाला होत असतो, दुःख त्या जीवाला होत असतं. एकनाथ महाराज म्हणतात, रसना केवळ चामडी, कापून टाकल्या बापडी, गोडी अगोडी ते नेणे. कापून टाकलेल्या जिभेला गोड तिखट काही कळत नाही.
ती तुमच्या देहाशी म्हणजे देहामध्ये असलेल्या जीवाशी संलग्न आहे, म्हणून तिला गोड तिखट कळतं. त्यामुळे तहान आणि भूक भागवून घेणारा जीव आहे, देह नाही. म्हणून देहातनं बाहेर पडल्यानंतर सुद्धा जीवाला तहान आणि भूक असते. ती त्याची कशी भागवायची, ही कशी भागवायची ह्याचं उत्तर म्हणून आपल्याला शास्त्रांनी दसपिंड विधी दिलेले आहेत, की त्याला तुम्ही पुन्हा एक पिंड देह द्या. गीतेत काय सांगितलंय, वासांशी जीर्णाने यथा विहाय. ज्याप्रमाणे जुन्या वस्त्रांचा परित्याग करून जीव नवीन देह धारण करतो, नवीन वस्त्र धारण करतो. म्हणजे आपण सगळे जुनी वस्त्र त्यागून नवीन वस्त्र धारण करतो, त्याप्रमाणे हा जीव जुना देह टाकून नवीन देह धारण करतो वेळोवेळी. तर देह हे त्या जीवाचं वस्त्र आहे. अरे त्याचं ते वस्त्र निघून गेलेलं आहे, आणि ते वस्त्र निघून गेल्यामुळे तहान आणि भूक भागवण्याचं माध्यम त्याच्याकडे नाही. मग आता आपल्या हातात काय ठेवलंय त्यांनी, तर तू त्याला पिंड देह दे. प्रेतासाठी सगळ्या काही गोष्टी ह्या पिंडात्मक सांगितलेल्या आहेत. म्हणजे त्याला तहान लागली पिंड द्या, भूक लागली पिंड द्या, वस्त्र हवंय पिंड द्या, छत्री चप्पल म्हणजे त्या पादुका पोळ्या करतात पिठाच्या, म्हणजे ते पिंडच असतात. सर्व गोष्टी भागवण्यासाठी तिथे पिंड सांगितलेलं आहे, की त्याचं रूपांतर त्या वस्तूमध्ये होऊन त्या जीवाला मिळतं. तुम्ही इथनं देताना तुमची करन्सी सेम आहे, तुम्ही जी करन्सी द्यायची आहे ती एकच आहे. तिकडे त्याचं जे काही डिझॉल्व होऊन, ती करन्सी डिझॉल्व होऊन त्याला जी वस्तू दिली जाईल ती तिकडले लोक बघतील. त्यामुळे इथली आपली त्याला देण्याची जी वस्तू आहे ती काय आहे, पिंड आहे. मग तो जो पिंड आहे तो पहिल्या दिवशी दिला की त्याचं डोकं तयार होतं. दुसऱ्या दिवशी जो पिंड दिला त्या पिंडामुळे त्याची भुज, वक्ष आणि ग्रीवा म्हणजे हा मानेपासून खांद्यापर्यंतचा भाग तयार होतो. अशा पद्धतीने 9 दिवसांमध्ये 9 पिंड दिल्यानंतर त्याचा पूर्ण देह निष्पन्न होतो. त्या देहाला पिंड देह म्हणतात. हा देह कुठला आहे, हा पांचभौतिक देह आहे. ह्याचा त्याग केल्यानंतर जो मिळतो तो पिंड देह असतो. हा पिंड देह घेऊन तो वर्षभर चालतो आणि वर्षानंतर त्याला यातना देह मिळतो. यातना देह म्हणजे अजून विशेष आहे, हा अजून एक दिव्य देह आहे. हा पण पांचभौतिक नाही. हा अशा पद्धतीचा बनवला गेलाय की तो केवळ यातना सहन करण्यासाठी त्याची निर्मिती आहे. आपण देखील यातना सहन करतो. आपल्याला देखील जर का कोणी यातना दिल्या तर ते आपल्याला होतात, बरोबर आहे. आपल्याला यातना दिल्या तर होतात, पण आपल्या देहाची यातना सहन करण्याची एक मर्यादा आहे. आपल्या देहाला जर का आगीत टाकलं तर आपला देह होरपळायला लागेल, भाजेल, दाह सुरू होईल. आपल्याला ते सहन होणार नाही. आणि एक क्षण असा येईल की आपण ह्या देहाचा त्याग करू. आगीमध्ये होरपळत असताना एक क्षण असा येईल की आपण हा देह सोडून देऊ, आणि ज्या क्षणी आपण हा देह सोडून देऊ त्या क्षणी तो दाह थांबेल. कारण आता जे उरलेलं शरीर आहे निश्चेष्ट प्राणहीन, ते शरीर जळत राहील त्या आगीमध्ये. मी मात्र त्यातनं बाहेर निघून गेलो. आता तो दाह, माझ्यात दाह थांबला. कारण मी शरीराशी संलग्न होतो तोपर्यंत दाह होत होता. शरीरातनं बाहेर पडल्यानंतर माझा तो दाह थांबला. आता यातना देह असा असतो की तिथे ते शरीर त्यागताच येत नाही. त्यामुळे 100-500 वर्ष त्याला अग्नीमध्ये होरपळत ठेवतात, कढईमध्ये उकळत ठेवतात, जंतूंमध्ये कुजत ठेवतात. म्हणजे तो पण पुन्हा तो विषय वेगळा आहे. पण तो यातना देह असतो. त्याच्या आधीचा जो वर्षभरासाठीचा असतो तो पिंड देह असतो.
तो केवळ प्रवासासाठी दिलेला असतो. प्रवासासाठीचा युनिफॉर्म म्हणजे पिंडदेह. नंतर कर्माप्रमाणे जशी कर्म असतील, शुभाशुभ कर्म, तसा पुढचा जो काही देह मिळायचा तो मिळेल. पण वर्षभर जो असतो तो पिंडदेह असतो. हा जो पिंडदेह आहे हा निष्पन्न कसा होतो, तर ह्या 10 दिवसांमध्ये जे रोज जाऊन स्मशानावर पिंडदान केलं जातं त्यातून हा निष्पन्न होतो. त्यासाठी रोज जाऊन स्मशानावर पिंडदान केलं पाहिजे. म्हणजे गुरुजी आणि कर्ता या दोघांनी रोज स्मशानावर जायचं, चूल पेटवायची, त्याच्यावर भात शिजवायचा, त्याचा पिंड करायचा. त्या दिवशीचे जे अवयव निर्देश केलेले आहेत त्या अवयवांचा नामोच्चार करून तो पिंड द्यायचा आणि त्याची पूजा करायची आणि तो पाण्यात प्रवाहित करून घरी यायचं. आता घरी आल्यानंतर कर्त्याला स्नान आहेच. बरेच जण विचारतात, 10व्याचा दिवस असला तर निघताना विचारतात, आल्यावर स्नान करायचं आहे ना? म्हणलं हो. मग आत्ता बघा, म्हटलं तुम्ही काय तुम्हाला योग्य वाटतं ते करा. तिकडे तुम्ही पाणी देणार आहात, पूजा करणार आहात पिंडाची, तर आत्ता स्नान करायचं की नाही तुम्ही बघा, विचार करा. विचारतात असं लोक. कर्माच्या दिवशी कर्म करण्यापूर्वी स्नान तर केलंच पाहिजे. आणि गुरुजींना देखील स्नान आहे घरी आल्यानंतर. आणि गुरुजींना त्यांना जे काही सांगितलेलं असेल ते प्रायश्चित्त आणि तो जप असा सगळा करून मग पुन्हा गुरुजींचं वैयक्तिक कर्म पण आहेच की. त्यांचा वैश्वदेव आहे. गुरुजी पण एक गृहस्थच आहेत ना सामान्य. आणि सामान्य गृहस्थाला जी कर्तव्य सांगितलेली आहेत धार्मिक, ती कर्तव्य तर गुरुजींना आहेतच. म्हणजे मी हे गृहीत धरून चाललोय की गुरुजी पौरोहित्य करणारे आणि पौरोहित्य न करणारे असे सगळेच जण शेंडी देखील ठेवतायत, भस्मधारण देखील करतायत. सगळेजण शेंडी देखील ठेवतायत, भस्मधारण देखील करतायत, संध्यावंदन देखील करतायत आणि देवपूजा देखील करतायत आणि वैश्वदेव देखील करतायत. अशा काळाबद्दल आपण आत्ता बोलतोय. आणि गुरुजी तर आपापलं तर त्यांचं नित्यकर्म करून तोपर्यंत माध्यान्ह काळ उलटून जातो. बरोबर आहे. माध्यान्ह किंवा अपराह्न काळ देखील उलटून जाऊ शकतो हे सगळं करेपर्यंत. आता एकदा का माध्यान्ह काळ उलटून गेला की आता कर्म कोणतं शिल्लक राहिलं हो करण्याचं? म्हणजे आता गुरुजी दुसरी सुपारी घेऊ शकतात का? नाही घेऊ शकत. त्याचं प्रमाण आहे, वेदांमध्ये प्रमाण आहे. यदा वै सूर्य उदेती म्हटलेलं आहे. यदा वै सूर्य उदेती म्हणजे जेव्हा सूर्य उदय होतो. अथ नक्षत्र नैती म्हणजे नक्षत्र नाहीशी होतात. यावती तत्र सूर्यो गच्छेत जोपर्यंत तो वर जातो. यत्र जघन्यम पश्येत आणि जघन्य म्हणजे खाली बघायला लागतो. तावती कुर्वीत यत्कारी स्यात् तोपर्यंत जे काही करायचंय ते करून घ्यावे. आहे ना आपल्या पुण्यवचनामध्ये. सूर्य उगवतो, वर जातो आणि उतरंडीला लागतो. पूर्ण मावळेपर्यंत नाही थांबायचंय. तो वर आला आणि त्याची उतरण सुरू झाली पश्चिमेला, तिथपर्यंत तुम्हाला जे काय करायचंय ते करून घ्या. जे काय करायचंय म्हणजे धार्मिक कृत्य, काम्य कर्म, काम्य कर्मामधलं धार्मिक कृत्य जे काय करायचे ते करून घ्या. आता गुरुजी मोकळे झाले 2 वाजता. आता तुमचा काय उपयोग आहे? 2 वाजता मोकळ्या झालेल्या गुरुजींचा काय उपयोग आहे? झोपा तुम्ही शांत. गुरुजी वास्तुशांत आम्ही 8 वाजता सुरू करणार आहोत. मग आता गृहीत धरा की एक व्यक्ती जर का गेला आणि त्याच्यासाठी गुरुजी नियुक्त झाले तर हे 10 दिवस 11व्या दिवशी एकोद्दिष्ट श्राद्ध,
काही ठिकाणी नारायण बली केला जातो, काही ठिकाणी वृषोत्सर्ग केला जातो, काही ठिकाणी षोडशी केली जाते, जे काय असेल ते. मग जर का त्याच्यात त्रिपाद पंचक लागलेला असेल तर ते अजून त्यात पुन्हा पंचगव्य जानवी, कारण 11व्या दिवशी अवश्य पंचगव्य घेऊन जानवी बदलावीत. म्हणजे कर्ता जो असेल त्याने तरी बदलावंच. बऱ्याच ठिकाणी मी असं बघतो की सगळं एकमार्गी 13व्या दिवशी केलं जातं. तसं नाही, 11व्या दिवशी करावं. कारण पहिल्या दिवशी जो संकल्प केलेला असतो की माझ्या वडिलांसाठी मी प्रायश्चित्त रूपी जी दानं आहेत ती सुतक संपल्यावर करीन, सुतक संपल्यावर करीन, सगळे जे संकल्प असतात ते सुतक संपल्यावर करीन, असं जर का पहिल्या दिवशी संकल्प केलेला आहे तर 11व्या दिवशी ते करणं भागच आहे. कारण 11व्या दिवशी सुतक संपतं. आणि जो संकल्प केलेला आहे ना तो पहिले पूर्ण करावा. कृष्ण जन्माच्या वेळेस वसुदेवांनी संकल्प केला होता की मी जेव्हा कारावासातून बाहेर पडीन, कारण पित्याचं कर्तव्य आहे, पुत्रजन्माच्या वेळेस दानं करायला सांगितलेली आहेत, तर तो म्हणाला की वसुदेव म्हणाला की मी जेव्हा कारावासातून बाहेर पडीन तेव्हा मी माझ्या मुलाच्या जन्माप्रित्यर्थ दानं करीन. आणि असं होतं की कंसवध होतो आणि कृष्णाच्या आज्ञेने वसुदेव देवकीला सोडवतात. म्हणजे कंसाचे जे सेवक असतात उग्रसेनाचे वगैरे त्यांना कृष्ण आज्ञा करतात आणि सांगतात वसुदेव आणि देवकीला सोडवा कारागृहातून. वसुदेव कारागृहातून सुटल्यानंतर आपल्या मुलाला जाऊन मिठी मारत नाही. तो सर्वप्रथम जन्माच्या वेळेस संकल्प केलेली दानं करतो आणि मग मुलाला भेटायला जातो. आधी संकल्प पूर्ण करायचा, मग पुढचं कर्म. 12व्या दिवशी सपिंडी करायला सांगितलेली आहे. 13व्या दिवशी गृहशुद्धी, उदकुंभ श्राद्ध, पाथेय श्राद्ध इत्यादी सगळ्या गोष्टी आहेत. अजून आता अलीकडे ती मासिक श्राद्ध जी असतात जी खरी 27व्या दिवशी झाली पाहिजेत, मृत्यूपासून 27व्या दिवशी, ती आता उरकून घेतली जातात. कधी 13व्या किंवा 14व्या दिवशी उरकून टाकतात. चला तोही एक दिवस धरू, 27व्या दिवसापर्यंत नाही थांबले म्हणजे अनाचार हा शिष्टाचार आहे असं आपण सध्या गृहीत धरून चालू. पूर्वी असं नव्हतं. आपण जर का पूर्वीचा विचार केला तर हे वाक्य बोलू शकत नाही. पण आता आपण अनाचारी आहोत आणि हाच आपला शिष्टाचार झालेला आहे. मग ते झाले 14 दिवस. आता जर का गावात 2 मृत्यू झाले एका महिन्यात असं धरून चाला तर गुरुजींचे किती दिवस गेले हो? 28 दिवस गेले क्रियेमध्ये. आता समजा मी जर का क्रिया करतोय तर मला कोणी वास्तुशांतीसाठी विचारेल का हो? नको. सागरला नको विचारू, तो रोज स्मशानावर जातोय तिकडे. बरं ते काही ही वाईट गोष्ट नाही आहे, स्मशानावर जातो ही वाईट गोष्ट नाही आहे. त्याला अवकाश नाही मिळणार आपल्याकडे यायला, त्याला आपल्याकडे यायला अवकाश नाही मिळणार म्हणून त्याला नका विचारू. स्मशानावर जातो ही वाईट गोष्ट नाही आहे, त्याला आपल्याकडे यायला अवधी मिळणार नाही म्हणून त्याला विचारायचं नाही. अशा पद्धतीने 2 तट पडले आणि अंत्येष्टी करणारे निराळे आणि देवकर्म करणारे, किंवा त्याला काही जण म्हणतात शुभकर्म करणारे निराळे, असे 2 भाग पडले. आता आपण काय करतो, आधीच मुळात 10 दिवसाचं संक्षेप करून आपण एकाच दिवशी करतो. म्हणजे आधीच्या सगळ्या 9 दिवसांची क्रिया आपण 10व्या दिवशी सगळी एकत्र करतो. त्यात पुन्हा विचारतात गुरुजी आपल्याला 11 व 12 एकत्र करता येईल का विचारतात. आधीच संक्षेप केलेला आहे, मग पुढचा पण संक्षेप करून आधी घ्यायचा. तर गुरुजी तुम्ही 13व उदक संत आणि मासिक श्राद्ध सगळं एकाच दिवशी करता येईल का?
गुरुजी सुरुवातीला विरोध करतात ना, मी गुरुजींना दोष देत आहे आणि कोणाला दोष देत आहे, पण माझ्या माहितीतल्या प्रत्येक गुरुजींनी सुरुवातीला विरोध केलेला आहे ह्या गोष्टींना. आणि नंतर असं होतं की जो सतत विरोध चालूच ठेवतो ना, त्याला चिमटीत उचलून बाजूला काढलं जातं आणि त्याच्या पोटापाण्याचा प्रश्न उत्पन्न होतो. म्हणून तो पण आपल्या तत्वांना मुरड घालतो आणि यजमानाला अनुकूल वागायला लागतो. म्हणून मी गुरुजींचं प्रबोधन करण्याऐवजी यजमानांचं प्रबोधन करतो. गुरुजींना प्रबोधन करण्याची आवश्यकता, त्यांना सगळं माहिती आहे काय करायचंय काय नाही करायचंय, आणि ते तो संकल्प घेऊनच त्या क्षेत्रात आले होते. राजकारणी लोकांना मी कधीच दोष देत नाही. सगळीकडे तुम्ही बघाल, सगळेजण सामान्य गृहस्थ असो, कीर्तनकार असोत, प्रवचनकार असोत, नंतर समाजसुधारक असोत, ते सगळे राजकारण्यांना दोष देतात. मी कधीच दोष देत नाही. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, पीपल गेट गव्हर्नमेंट दे डिझर्व. तुम्हाला तोच नेता मिळालेला आहे जी तुमची योग्यता आहे. तुमच्यातलाच एक जण, अमेरिकेत एक म्हणे, अमेरिका थोडी जास्त परखड बोलणारी आहे, ते म्हणते सोसायटी इज मेड अप ऑफ रास्कल्स आणि अँड दे इलेक्ट अ बिगर रास्कल ॲज देअर लीडर. आपण सगळे नीच आहोत, अधम आहोत, आणि आपल्यातला अधमोत्तम जो आहे तो आपला नेता म्हणून आपण निवडतो. नेता जो असतो ना, तो हा संकल्प घेऊन आलेला असतो की मी लोकांचं चांगलं करीन. जेव्हा तो अगदी उमेदीत असतो, नवीन ताज्या दमाचा, तेव्हा, आणि त्याला कळून चुकतं की ह्यांना कितीही यांच्यासाठी चांगलं करा, काही करा, ह्या समाजासाठी, ह्यांना निवडणुकीच्या आदल्या दिवशी जे 200 रुपयाचं पाकिट मिळतं त्यातच रस आहे. तुमच्याबद्दल नाही बोलत, तुम्ही मायनॉरिटी मधले आहात, पण मी मेजॉरिटी बद्दल बोलतोय. मग त्यांच्यासाठी तो नाही, तो म्हणतो ठीक आहे, ह्यांना त्यातच रस आहे ना, आपण त्यांना तेच देऊया. मग मी माझं कशाला नुकसान करून घेऊ, माझ्या डोक्याला कशाला त्रास करून घेऊ. हेच गुरुजींचं होतं. म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही गुरुजींना सांगा घरात मृत्यू झाल्यानंतर की गुरुजी, खरं तर वर्षभर आपल्याला मासिक श्राद्ध करायला हवीत त्या त्या तिथीला, पण किमान आपण 27व्या दिवशी ती करूया. त्यामुळे दुसरा जो प्रश्न आहे की जे गुरुजी शुद्ध कर्मकांड करतात ते श्राद्ध कर्म करू शकतात का, तर हो. उलट शास्त्र तर असं सांगतं की तुमच्या बारशापासून 12व्यापर्यंत तुमचे गुरुजी एकच हवेत, एकाच ताटात जेवा. सारखं सारखं आचार्यांचा अतिक्रम करू नये असं शास्त्रात सांगितलेलं आहे. ब्राह्मणातिक्रमण न करूयात, ब्राह्मणाचा अतिक्रम करू नये. तुमच्या घरी जर का तुमचे कुलोपाध्याय म्हणून जे गुरुजी येत आहेत ते तुमच्या घरी शुभकार्य करायला येत आहेत, तर त्यांनाच, वडील गेल्यानंतर, आई गेल्यानंतर सुद्धा त्यांनाच बोलवायचं असं शास्त्र सांगतं. त्यामुळे हे गुरुजी त्याज्य नाहीत जे अंत्यकर्म करणारे आहेत ते, आणि विवाह आणि मुंज करणारे अंत्यकर्म करू शकत नाहीत असंही नाही. अजून एक प्रश्न आला होता, जेव्हा मी 10व्याच्या विधींबद्दल बोललो की कावळा शिवला नाही तर काय करावं, त्यावरती प्रश्न असा होता की जर का त्वरित शिवला कावळा तर काय समजावं. कावळा जर का त्वरित शिवला तर असं समजावं की तो जो जीव आहे त्याने जेव्हा देह ठेवला, त्याचा जेव्हा मृत्यू झाला, त्या क्षणी त्याच्या मनात कोणतेही विचार तरंग, इच्छा, आकांक्षा उत्पन्न झाल्या नव्हत्या, आणि पूजा झाल्या झाल्या, सगळ्यांनी नमस्कार केल्या केल्या, तो जीव अन्य लोकांबरोबर, अन्य म्हणजे यमदूत, यमराज आणि प्रेताधिपती रुद्र, ह्या तिघांबरोबर दक्षिण पंथाला निघून गेला, क्षणाचाही विलंब न लावता, असा त्याचा अर्थ होतो जर का लगेच कावळा शिवला तर. आणि श्राद्धामध्ये
आपला जो गेलेला माणूस असतो तो अन्य योनींमध्ये जन्म घेतो किंवा जन्म त्याचा घ्यायचा कदाचित राहिलेला असतो, तो थांबलेला देखील असू शकतो योग्य तो देह मिळेपर्यंत. तर तो ज्या अवस्थेत असेल त्या अवस्थेमध्ये त्याची तहानभूक भागवण्यासाठी आपण जे त्याच्यासाठी श्राद्ध कर्म करतो त्यातनं उत्पन्न होणारा भाग त्याला जाऊन प्राप्त होतो. हे काही प्रश्न होते, त्यांची मी उत्तरं दिली. आपला सूर्यास्ताची वेळ झाली. हां, आपण एक 5 मिनटं थांबूया आणि पुन्हा सुरू करू.